आज आपण बनवणार आहोत दाल खिचडी। तर त्यासाठी मी इथे कुकर गरम करून त्यामध्ये 2 चमचे कुकिंग ऑइल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद चांगले तडतडेपर्यंत भाजायचे आहेत। त्यानंतर पाव चमचा हिंग आणि खडे मसाले, तर याच्यामध्ये तमालपत्र, लवंग, दालचिनी, स्टारफूल, काळी विलायची आणि हिरवी विलायची आपल्याला याच्यामध्ये घालायची आहेत। आणि जर कढीपत्ता अवेलेबल असेल तर 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आपल्याला याच्यामध्ये घालायची आहेत आणि हे छान पुन्हा एकदा तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा मीडियम साईजचा आपल्याला एकदम फाईनली चॉप करून आपल्याला याच्यामध्ये लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। कांदा छान असा लालसर भाजून झाला की आपल्याला यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे। त्यानंतर एक बटाटा मीडियम साईजचा क्यूबमध्ये कट करून घेतला आहे मी इथे। त्यानंतर 1 कप तांदूळ आणि अर्धा कप तुरीची डाळ आणि चिमूटभर हळद, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आपल्याला घालायचे आहे। आणि हे मस्त हे जे तांदूळ आणि डाळ आहेत एक 2 ते 3 मिनिटं खरपूस होईपर्यंत तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर आपल्याला आपण जेवढं तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे त्याच्या डबल आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। वरून थोडीशी मी कोथिंबीर गार्निशिंगसाठी घातलेली आहे आणि इथे मी तांदूळ आणि डाळ जी आहे त्याच्या डबल मी इथे पाणी घातलेलं आहे। पुन्हा एकदा छान असे मिक्स करून घ्या आणि कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या। आणि तुम्ही पाहू शकता कुकर 20 ते 25 मिनिट आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। कुकर थंड झाल्यानंतर कुकरची शिटी काढून आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे आणि तुम्ही पाहू शकताय किती मस्त अशी दाल खिचडी जी आहे ती आपली शिजून तयार आहे।